धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। अमरावतीच्या सोफिया कंपनीमधून निघणाऱ्या धुराचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय। वाघोली गावातल्या महिला या धुरामुळे त्रस्त झालेल्या आहेत। या गावाचं स्थलांतर करावं अशी मागणी इथल्या महिलांनी केली आहे। आम्ही या राखीसाठी समस्या घेऊन आलेलो, कारण की राखीची खूप आम्हाला तकलीफ होते। श्वास घेऊ शकत नाही, आम्ही काहीच वाहू टाकत नाही आम्ही, म्हणजे कोणतंच आम्हाला खूप त्रास आहे त्याच्यापासून। त्यासाठी आम्ही आमची झोपडपट्टी उठवण्यात आली पाहिजे बा, म्हणजे खूपच त्रास आहे। आम्ही जर बाहेर बसू शकत नाही घंटाभर, म्हणजे कोणासोबत जास्त नाही, कोंडल्यासारखं घरात राहावं लागते आम्हाला। रात दिवस घरातच राहावं लागते। समजा जिल्हाधिकाऱ्यांना काय मागणी आहे? आमची झोपडपट्टी उठून द्यायची बरोबर आम्हाला कुठे 2 किलोमीटरवरही जागा दिली तरी चालते आम्हाला। आमची तेवढी झोपडपट्टी उठून द्यायची फक्त बस। गावामध्ये प्रदूषण होत आहे, जे आमच्या घरावर जे कंपनीची राख पडत आहे त्याविषयी मी बोलत आहे। ते वरून राख पडते ना, ते आमच्या घरावर, तर आम्हाला त्याच्यापासून खूप त्रास होते। आमचे अंगण काळे, आमचे घर काळे, हे पाणी बघा काळं काळं पाणी निघते त्याच्यावरून। आमच्या तब्येती खराब होऊ राहिल्या, आम्हाला अस्थमाच्या बिमाऱ्या होऊन राहिल्या सगळ्या। आमचे लहान लहान लेकरं आहेत, घरचं वातावरण सगळं दूषित आहे। जे वरून राख पडते ते आमच्या पाण्यावर, पिण्याच्या पाण्यावर, वापरण्याच्या पाण्यावर पडते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।